भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये आता मतभेद असल्याची चर्चा रंगू लागलेली आहे। जागा वाटपाच्या अंतिम टप्प्यात राष्ट्रवादी बाहेर पडतील असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो आहे। महायुतीमध्ये अजितदादांच्या एक्झिटसाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा देखील सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे। याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट पाहूया। अजित पवार महायुतीला नकोसे, राष्ट्रवादीला महायुती बाहेर काढण्याचे प्रयत्न, विरोधकांच्या आरोपांमुळे महायुती बॅकफुटवर। भाजप शिवसेना या दोन पक्षांच्या महायुतीत सामील झालेला तिसरा पक्ष राष्ट्रवादीची आता अडचण वाटू लागल्याची चर्चा सुरू झाली आहे। राष्ट्रवादीमुळे विधानसभा जागा वाटप कठीण वाटू लागल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे महायुतीतून अजित पवारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचा आरोप होऊ लागलाय। जागा वाटपाच्या अंतिम टप्प्यात राष्ट्रवादीला महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होतोय। भारतीय जनता आणि हा मिंदेकर हे एक नंबरचे कारस्थानी आणि कपटी लोक आहेत। ते आपल्या जवळच्याच मित्रांचा काटा करतात। आज अजित पवारचा काटा करतील आणि निवडणुकीनंतर बिंदे गटाचा काटा काढतात। अजित पवार यांना दूर लोटण्याचा उपक्रम आणि कार्यक्रम सुरू झाले। अजित पवारांसंदर्भात कपोल कल्पित बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोप भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केलाय। कपोल कल्पित बातमी आहे, यांचा सामना करण्याची ताकद आता महाराष्ट्र विकास आघाडी हरवून बसली आहे आणि म्हणून राजकीय षडयंत्र खोट्या बातम्यांचं हे पसरवलं जातंय जाणून बुजून। महाविकास आघाडी अजित पवारांसंदर्भात फेक नरेटिव्ह पसरवत असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय। काहीतरी नरेटिव्ह सेट करण्याकरता अजितदादा आमच्याकडे चालले आहे, अजितदादाला आम्ही बाहेर काढतोय, हे जे आहे ना, हे जे पे वर्कर्स आहे आणि मोठ्या मोठ्या वॉर रूम्स तयार केल्या आहे। उलट मी तर म्हणेल की उद्धव ठाकरेंना बाहेर काढण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि शरद पवारजी करतायत। अजित पवारांसंदर्भात खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला। अजित पवार महायुती सोबत निवडणूक लढणार असल्याचं राष्ट्रवादीनं स्पष्ट केलंय। विरोधकांमधल्या काही घटकांच्याकडून अशा पद्धतीच्या साधारणपणे अफवा दर आठवड्याला उठवल्या जात आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारमध्ये फक्त सहभागी म्हणून नाही तर पुढच्या कालावधीमध्ये महायुती म्हणूनच आम्ही निवडणूक लढवणार आहोत। अजित पवार यांनी तयार केलेली प्रचाराची वेगळी यंत्रणा, त्यांच्या प्रचाराची पद्धत ही सगळ्यांनाच खटकू लागली आहे। महायुतीत असूनही हिंदुत्ववादी भूमिकेशी घेतलेली फारकत ही पाहता अजित पवार महायुती सोबत राहतील की नाही या संदर्भात शंका आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।